हार्वेस्टर अनुदानासंदर्भात वाल्मिक कराड यांना अनेक शेतकऱ्यांनी पैसे दिले असे आरोप होत असतानाच बारामतीमधील देखील 5 शेतकऱ्यांनी वाल्मिक कराड यांना पैसे दिल्याचा आरोप होतोय। आपल्यासोबत बारामतीमधील शेतकरी आहेत रामचंद्र भोसले। सर, काय सांगाल? वाल्मिक कराड यांना आपण पैसे दिले, काय सांगाल कशा पद्धतीने ही घटना घडली? ऊस तोडणी यंत्रासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान मंजूर केलं होतं। मिळेल अशा भावनेपोटी केंद्र शासनाने काही रक्कम द्यायची आणि महाराष्ट्र शासनाने काही रक्कम द्यायची असे ठरल्यानंतर आम्ही साखर संकुलला भेट घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये मीटिंग झाली। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या मंत्रालयामध्ये मीटिंग झाली अतिथीगृहावर आणि त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराडकडे काय असेल ते कागदपत्र द्या आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही फेब्रुवारी 2023 वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून व धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून आम्ही 8-8 लाख रुपये प्रत्येक 140 लोकांनी त्यांना पैसे दिले। काही लोकांनी पनवेलमध्ये दिले, काही लोकांनी परळीमध्ये अनुसया लॉजवरती दिले। आमचे पैसे दिल्यानंतर आम्हाला अनुदान तर मिळालं नाहीच, पण आमची रक्कमही परत मिळाणार। रक्कम मागायला गेल्यानंतर त्यांनी मारहाण्याचा प्रयत्न केला। आमच्यातील 2-3 माणसांना मारलं आणि त्या मारायच्या भीतीपोटी आम्ही परत पुन्हा पैसे मागायला गेलो नाही आणि पैसे मागितले मेजर पालवे यांना, पण पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर त्यांनी सांगितलं जर पोलीस कंप्लेंट केली तर तुम्हाला आम्ही पैसे देणार नाहीत, एका एकाचं हातपाय तंगडं मोडून टाकू। काका, तुम्ही नारायणगडावरती गेलता, कुठं शेतकऱ्यांनी त्यावेळेस वाल्मिक कराड यांना फोन लावला होता, त्यावेळेस काय शेतकऱ्यांचं बोलणं जातं? त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित होता का स्वतः? नारायणगडावर गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलांशी आमची गाठभेट झाली होती। मनोज जरांगे पाटलांनी वाल्मिक कराड आणि पंकजा मुंडे यांच्या PAला फोन लावला होता आणि पैसे देण्याची त्यांचं काम तरी करा नाही तर त्यांचे पैसे परत द्या असे आमच्या देखत त्यांच्या PAला फोन केला होता। तुम्ही फोन लावला होता? मनोज जरांगे पाटलांनी। काय त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं? त्यांचं काम करून देतो किंवा पैसे परत देतो असं सांगितलं होतं आम्हाला। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर मालक पैसे देताना अनेक शेतकरी समोर येताना दिसत आहेत। कुठेतरी वरवणमधील देखील शेतकरी 5 शेतकऱ्यांना तिथं समोर आलेले दिसत आहेत। अजून किती शेतकरी आहेत पुणे जिल्ह्यात? पुणे जिल्ह्यातील एकूण 38 लोक आहेत। 38 लोकांचे पैसे गुंतलेले आहेत। कोणी आम्हाला पैसे मिळाले नाहीत तरी आमचे पैसे परत मिळावेत यासाठी आम्ही सुप्रियाताई सुळे यांची गाठ घेतली आणि गाठ घेऊन आम्ही त्यांना दाद मागितली। त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन SP साहेबांना फोन केला, आमची कंप्लेंट घेण्यास सांगितली आणि आम्हाला न्याय द्या असं त्यांनी आमच्या देखत सांगितलं। सुप्रिया सुळे यांच्याशी आता आपण या संदर्भात भेट घेतली। सुप्रिया सुळेंनी अगदी पंकज देशमुख जे अधीक्षक आहेत, पोलीस अधीक्षक यांना फोन लावला, लाऊडस्पीकर लावून आपलं बोलणं करून दिलं। नक्की काय बोलणं झालं? उद्या तुम्हाला पंकज देशमुख यांची भेट घेण्यासाठी वेळ आहे, काय सांगाल यासंदर्भात? आमच्या म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी पंकज देशमुख SP साहेब आहेत त्यांना फोन लावला, स्पीकर ऑन करून फोन लावला आणि आम्हाला आमची दखल घेऊन न्याय देण्याचं सांगितलं। त्यांना शेतकऱ्यांना न्याय द्या असं त्यांनी सांगितलं। आम्ही उद्या 12 वाजताच्या नंतर SP साहेबांची गाठ घेणार आहोत। कुठेतरी हे प्रकरण सुरू असताना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी समोर येताना आहेत। शेतकरी सर्व एकी करून तुम्ही त्या दिवशी म्हणाला होता की आम्ही या संदर्भात केस दाखल करणार आहोत, काय ह्यानंतरची काय प्रोसेस असणार आहे? आम्ही सर्वजण आज संध्याकाळी आमची मीटिंग ठरलेली आहे। मीटिंग झाल्यानंतर 38 लोकांच्या सह्या घेऊन आम्ही उद्या SP साहेबांना तक्रार करणार आहोत। वाल्मिक कराड यांना आपण कशा पद्धतीने पैसे दिले, का कोणामार्फत पैसे दिले, काय सांगाल? काय सविस्तर आहे? वाल्मिक कराड यांना जितू पालवे, नामदेव सानप यांच्यामार्फत पैसे दिलेत। पैसे आम्ही परळीमध्ये अनुसया लॉजवरती दिलेत, काही लोकांनी पनवेलमध्ये हॉटेलमध्ये दिलेत आणि काही लोकांनी परळीमध्ये दिलेत। त्यात परळीमध्ये दिल्यामध्ये मी आहे। आम्ही सगळ्यांनी जितू पालवे, मेजर पालवे, नामदेव सानप यांच्याकडे पैसे दिलेले आहेत अनुसया लॉजवर फेब्रुवारी 2023 आणि आमचं अनुदान काय मंजूर झालं नाही, अनुदानही नाही आणि पैसेही नाही। पैसे मागितल्यानंतर आम्हाला हाणमारायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला। आम्ही पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर हेच जितू पालवे, नामदेव सानप म्हणले तुम्ही जर पोलीस कंप्लेंट करायला गेले की तुम्हाला आम्ही हातपाय तोडू, अजिबात काय करू नका। त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही। आता आम्ही सुप्रिया सुळे यांच्याकडे दाद मागितली आहे। आम्हाला SP साहेबांच्याकडे ते तक्रार करायला त्यांनी सांगितली। सुप्रिया सुळेंनी बी साहेबांना सांगितलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, ह्यांना न्याय द्या। आणि नारायणगडावरती जी आम्ही ज्या वेळेला आम्हाला बीडमध्ये त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही नारायणगडावर गेलो होतो
नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांची गाठ भेट झाली. मनोज जरांगेंनी त्यावेळेला वाल्मिक कराडला फोन केला. वाल्मिक कराडने सांगितलं की जितू पालवे आणि नामदेव सानप यांना घेऊन या, मग मी त्यांचे पैसे देतो. आणि नामदेव सानप आणि जितू पालवे यांना घेऊन येण्यासाठी त्यांना आम्ही म्हणलं, पण जितू पालवे म्हणते मला ते मारते, माराच्या भीतीपोटी ते काय आले नाही. काका, एकंदरीत हे सह्याद्री जे अतिथीगृह मंत्रालय तिथे तुम्ही धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. काय वृत्तांत, ते कशा पद्धतीने हे अनुदानासंदर्भात घटना घडली? किती शेतकरी होते ते? आमच्या संघटनेतील पदाधिकारी सह्याद्री अतिथीगृहावर तिथे उपस्थित नव्हता का त्यावेळेस? मी स्वतः तिथं मुंबईला नव्हतो. आमच्यातले पदाधिकारी सह्याद्री अतिथीगृहावर भेटले होते आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून आम्ही हे पैसे देण्याचे ठरले. एकंदरीत जो नारायणगडावर काय प्रकार घडला होता ज्यावेळेस शेतकऱ्यांनी वाल्मिक कराड यांना फोन लावले होते, पैशाची मागणी केली होती, त्यावेळेस काय घटना घडल्या होत्या? बीडमध्ये हाणामारी झाल्यानंतर आम्ही नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांची गाठ घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची गाठ पडली. त्यांनी तिथून आम्हाला आमच्या समक्ष वाल्मिक कराडला फोन केला की नाही, मनोज जरांगेंनी आमच्यात काही शेतकऱ्यांनी फोन लावून दिला होता. आणि त्यानंतर फोन लावल्यानंतर वाल्मिक कराड म्हणला की त्यांचे पैसे देतो, पण जितू पालवे आणि नामदेव सानपला घेऊन या, मग मी त्याचे पैसे देतो असं म्हटलं होतं. काय नंतर आता 5-6 दिवस झाले तुम्ही ह्या हार्वेस्टर्स जे अनुदान मिळण्यासंदर्भात जे रक्कम दिलेली एकंदरीत काय ह्याचं आपल्याला कुणाचं फोन येत आहेत का? काय घटना घडत आहेत? डायरेक्ट जितू पालवे किंवा नामदेव सानपने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला नाही, पण आमच्यातल्या काही संघटनेतील लोकांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली आणि तुमचे पैसे आम्ही देतो का 2 दिवसापासून. काय म्हटले ते? तुमचे पैसे द्यायची व्यवस्था करतो, पण तुम्ही तक्रार काय करू नका असं त्यांना फोन येत आहे. पण ते बोलताना सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळणार कशा पद्धतीने काय? मी त्यांना सांगितलं माझे पैसे नका देऊ, 139 लोकांचे पैसे द्या, मग नंतर माझा 140वा नंबरला मला पैसे द्या. नवीन कुठेतरी शेतकऱ्यांची नावं समोर येत आहेत. यामध्ये दौंडमधील वरवणमधील शेतकरी असतील. उद्या आपल्याला SP-ची वेळ मिळालेली आहे. काय तुम्ही मागणी करणार? गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तुम्ही वेळोवेळी बोलताय. काय उद्या नक्की भेटून तुम्ही काय परिस्थिती करणार? पुणे जिल्ह्यातले सर्व हार्वेस्टर मालक एकत्र येऊन आम्ही उद्याच्याला दुपारी 12च्या नंतर सर्वजण एकत्र आल्यानंतर आम्ही SP साहेबांना भेटून आमचं निवेदन देणार आहे. एकंदरीतच सद्यस्थितीत आता तुम्ही पुढाकार घेतलेला आहे का? त्यानंतर सोलापूर म्हाडामधील शेतकऱ्यांनी देखील सर्व एकत्रित येत आहेत. आता न्याय मिळेल असं आपल्याला वाटतं? कारण 100% न्याय मिळेल. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यात लक्ष घातलेलं आहे. सुप्रियाताई सुळेंच्या मदतीमुळं त्यांच्या प्रयत्नाला 100% यश मिळेल. नक्कीच हे होते बारामतीमधील हार्वेस्टर मालक आणि आज यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि जे हार्वेस्टर अनुदान संदर्भात जे 8-8 लाख रुपये दिले होते ही सत्य परिस्थिती त्यांनी मांडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची संवाद साधलेला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना उद्या भेटीची वेळ देखील दिलेली आहे आणि उद्या खऱ्या अर्थाने हार्वेस्टर मालक हे पुण्यात जाऊन पंकज देशमुख यांना भेटणार आहेत. कॅमेरा पर्सन विशाल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.